हे बघून कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं? आली ना शाळेबाहेर मिळायच्या त्या खाऊची आठवण. चिंच गोळी शाळेच्या बाहेर मिळणारी. आणि तुम्हाला सांगते ही मी घरी केली आहे बरं का. पण तुम्हाला शपथ सांगते हे करताना अर्ध मिश्रण मी करायच्या आधीच खाल्लेलं आहे. इतकं चटपटीत लागतंय. अगदी तशीच चव आहे. शाळेच्या बाहेर मिळायची ना अगदी तशीच. ही रेसिपी तुम्हाला शिकायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, याच्यात काड्या-बिड्या आणण्याची तुम्हाला गरज पडणारच नाही, कारण मी 100% सांगते हे मिश्रण करतानाच तुम्ही अर्ध खाऊन टाकणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मला बोलता येत नाहीये, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आवडीची, असा एखादाच विरळाच असेल की ज्याला हा पदार्थ आवडत नाही, चिंच गोळी. लहानपणी आठवतंय का ती चमच्याला अशी चिंचेचा तो गोळा असायचा, वरून ते प्लास्टिक पेपरने गुंडाळायला असायचं. एका अशा घासामध्ये ती संपून जायची आणि असं वाटायचं की अजून पाहिजे. तीच आज चिंचगोळी आपण घरच्या घरी कशी करायची ते बघणार आहोत. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर या चिंचगोळीसाठी साहित्य काय लागणार आहे बघूया. त्यासाठी आपल्याला लागेल 100 ग्रॅम चिंच, 5 ते 6 खजूर, 100 ग्रॅम चिरलेला गूळ, 4 ते 5 चमचे पिठी साखर, 1 चमचा साजूक तूप. त्याचसोबत आपण घेतलंय अर्धा चमचा काळं साधं मीठ, पाव चमचा काळं मीठ, पाव चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करूया. आता इथं मी 100 ग्रॅम चिंच घेतली, म्हणजे चिंचोके काढलेली चिंच 100 ग्रॅम आहे. आणि इथे 5-6 खजूर घेतले, खजुराच्या पण बिया काढल्या आणि या दोन्हीला गरम पाण्यामध्ये तासभर भिजू घातलं. आता आपल्याला काय करायचंय, याची करून घ्यायची पेस्ट. तर पाण्यासहित मी चिंच मिक्सरच्या भांड्यात घेते. त्याचसोबत यामध्ये घालूया खजूर आणि याला बारीक करून घेऊ. आणि हे बघा, चिंच आपण बारीक केली. आता आपल्याला काय करायचंय, ज्या पॅनमध्ये आपण चिंचगोळीचं मिश्रण काढतोय त्यामध्येच आपल्याला वाटलेली चिंच आणि खजूर काढायची, पण डायरेक्ट न काढता गाळणीने गाळून घ्यायची. एका गाळणीवरच मी हा पल्प काढलाय. तुम्हाला जर ते आपल्याला लहानपणी मिळायचे ना, तसं आपण चिंच ती खाल्ली की असे काही काही चिंचेच्या रेषा पण आपल्याला तोंडात यायच्या, तसं पाहिजे तर तुम्ही जेव्हा चिंच भिजू घालता ना तेव्हा सगळ्या रेषा काढा, चिंचोके काढा, भिजू घाला आणि मिक्सरमधनं फिरवून डायरेक्ट वापरलं तरी चालेल. म्हणजे खूप एकदम असं मऊ 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 तुम्हाला लागणार नाही. पण एकदम मऊसूत चिंचगोळी पाहिजे तर मिक्सरमधनं फिरवायचं. आता या पॅनमध्येच आपण याला गाळून घेऊया. व्यवस्थित असं छान मऊ मऊ पल्प याच्यामध्ये तयार होतं. आणि हे घ्या, चिंच आपण छान गाळून घेतलेली आहे. हा चोथा चोथा वेगळा झालाय. तुम्हाला जर ह्या चोथ्यासहित पाहिजे ना, फक्त मग ह्या बिया बिया काढून टाका. खरं तर मला त्या चोथ्यासहितच आवडतं, पण ठीक आहे, मऊ पाहिजे असेल तर गाळून घ्यायचं. आता हा पॅन आपण गॅसवर चढूया. गॅस चालू केला. यामध्ये घालायचा आहे गूळ. जेवढी चिंच तेवढाच गूळ घ्यायचा. पण तुम्हाला वाटते की चिंच खूप गोडसर चवीची आहे तर गुळाचं प्रमाण कमी घ्या, किंवा खूपच आंबट आहे असं वाटलं तर गुळाचं प्रमाण वाढवू शकता. आता सुरुवातीला गॅस मी जरा मोठाच ठेवते पॅन तापेपर्यंत. आता पॅन चांगला तापला, गॅस कमी करायचा आणि गूळ विरघळेपर्यंत याला असंच परतत राहायचं. तर 1-2 मिनटं परतून घेतल्यानंतर गूळ संपूर्ण विरघळलाय. याला आता उकळी पण यायला लागली आणि हे मिश्रण झालंय पातळ. आता मंद आचेवर याला 7 ते 8 मिनटं परतून घेऊ. गॅस मोठा करू नका, मंद आचेवर परतून घ्या. अगदीच वाटलं की तुम्ही सतत ढवळू शकता तर तुम्ही गॅस थोडासा वाढवू शकता. तर साधारण 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर आपण याला परतलं. मगाशीपेक्षा हे अजून दाट दिसायला लागलेलं आहे. आता आपण काय करूया, यामध्ये सगळं बाकीचं साहित्य घालू. साधं मीठ, काळं मीठ, जिरेपूड, जी भाजून जिरेपूड केलेली असते ना ती घ्यायची, बेडगी मिरची पावडर आणि साजूक तूप 1 चमचा. आता आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ वगैरे चांगलं मिसळलं गेलं पाहिजे. याला चांगलं मिक्स करून घेतलं. आता पुन्हा याला दाटसरपणा येईपर्यंत मंद आचेवर चांगलं परतायचं आहे. असं थोडंसं ना गोळा व्हायला सुरुवात झाली की समजायचं आपलं मिश्रण तयार झालंय. मी तुम्हाला सांगेन की मला एकूण किती वेळ लागला. तर अजून 5 ते 7 मिनिटं आपण मध्यम आचेवर याला परतून घेतलं. आता बघा याचा असा गोळा झालाय. यापेक्षा अजून थोडं घट्ट केलं तरी चालेल, पण हे पण चालतं. गॅस करूया बंद आणि याला पूर्ण गार करून घेऊ आणि मग आपण याच्या गोळ्या करून घेऊ. आणि हे बघा, आता हे झालंय पूर्ण गार आणि तुम्हाला दाखवते एकदम परफेक्ट झालेलं आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, असं चमच्यावर वगैरे घ्यायचं, पाहिजे तर
चमच्याला थोडंसं तुपाचं बोट फिरवायचं, म्हणजे चमच्याला खूप जास्त असा राडा होत नाही. असं चमच्यावर घ्यायचं आणि शाळेत मिळतं अगदी तसंच आपण याला तयार करूया. असंच असायचं ना शाळेमध्ये मिळायचं तेव्हा. चमच्यावर ही चिंच ठेवायची, बरोबर 1 चमचा होतीये. इकडे माझ्याकडे आहे क्लिंग रॅप. पूर्वी प्लॅस्टिकचा पेपर लावला जायचा, पण आता हे क्लिंग रॅप बाजारामध्ये अगदी सहज मिळतात. याला असं गुंडाळायचं आणि खाली फोल्ड करून टाकायचं. वाटते की नाही एकदम शाळेमध्ये मिळायची तशी. आणि हे बघा, हे तयार झालंय. आता तुम्हाला जर असल्या स्टिक बिक लावायचं नाही तर काय करायचं सांगते. हे मिश्रण आत्ता परतलं त्यापेक्षा थोडंसं जास्त परतायचं. त्याच्या अशा गोळ्या करायच्या. ह्या गोळ्या तयार झाल्या. आता पिठी साखरेमध्ये या घोळवायच्या आणि बस, या आपल्या चिंच गोळ्या तयार झाल्या. पिठी साखर लावून ठेवली की एकमेकांना चिकटत नाहीत. ह्या ना पूर्ण गार करा, घोळवून ठेवा, ताटामध्ये पसरून ठेवा आणि मग हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. म्हणजे मग अशा थोड्याशा कोरड्या होतील आणि एकमेकांना चिकटणार नाहीत. मग पाहिजे तेव्हा एक गोळी उचलून तोंडात टाकायची किंवा आपलं शाळेसारखं करायचंय तर असं करून ठेवायचं. फक्त जेव्हा तुम्ही गोळी करताय तर मिश्रण अजून थोडंसं जास्त परता, साधारण एक अजून 2 मिनिटं जास्त परता, म्हणजे मग गोळ्या छान अशा कडक होतील आणि जास्त दिवस तुम्हाला बरणीमध्ये ठेवता येतील. ठीक आहे. मी मात्र असं चमच्यालाच लावून घेणार आहे, बाकीचे पण असेच करूया. आणि आपल्या चिंच गोळ्या मी करून घेतेय. करता करता इतकं तोंडाला पाणी सुटतंय, मी खरं सांगते. आणि हे बघा किती सुरेख दिसतायत, छान दिसतायत ना. असं वाटतंय की नाही ते शाळेच्या बाहेर मिळायच्या त्याच या आहेत आणि करायला पण किती सोप्या आहेत. मला बोलता येत नाही, इतकं तोंडाला पाणी सुटतंय. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. इथं सांगितलेलं प्रमाण वापरा. अशा गोळ्या करता येत नाहीत तर थोडंसं जास्त परतायचं आणि याला पिठी साखरेमध्ये घोळवून घ्यायचं, बरणीत भरून ठेवायचं. 2-3 महिने टिकतं. पण तेवढं टिकण्यासाठी राहणार आहेत का? नाही. लगेच गुटू 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 खाऊन संपून जाणार आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.